आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय 11 जून 2026 समोर परिपत्रक सुद्धा पाहणार आहोत। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। शिक्षण संचालन माध्यमिक महाराष्ट्र पुणे यांनी 10 जून 2026 रोजी जारी केलेल्या शुद्धीपत्रकाद्वारे राज्यातील 100% अनुदानित खाजगी शाळांतील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट आभा कार्ड काढावे असे निर्देश पुन्हा एकदा दिले आहेत। या कार्डाच्या माध्यमातून संबंधित कर्मचारी विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या आरोग्य संरक्षणाचा लाभ घेऊ शकणार आहे। वादग्रस्त अट मागे। यापूर्वी 22 मे 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रामध्ये एक महत्त्वाची अट नमूद करण्यात आली होती। त्या पत्रातील परिच्छेद क्रमांक 3 मध्ये यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्यांचे रुपये 5 लाखापर्यंत वैद्यकीय प्रतिपूर्तीचे देयके स्वीकारले जाणार नाहीत असे नमूद करण्यात आले होते। ह्या तरतुदीमुळे शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। मात्र आता शिक्षण संचालनाने ही ओळ अधिकृतपणे रद्द केली आहे। त्यामुळे वैद्यकीय प्रतिपूर्तीबाबत निर्माण झालेली अनिश्चितता दूर झाली असून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। दरवर्षी 5 लाख रुपयाचे आरोग्य संरक्षण शुद्धीपत्रकात नमूद केल्यानुसार विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रतिवर्ष 5 लाख रुपयापर्यंतचे आरोग्य संरक्षण उपलब्ध आहे। ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट आभा कार्ड आवश्यक ठरत असल्याने सर्व पात्र शिक्षक कर्मचाऱ्यांचे हे कार्ड काढणे गरजेचे आहे। सर्व यंत्रणांना सूचना। या संदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी माध्यमिक मुंबईतील शिक्षण निरीक्षक तसेच वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या अधीक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत। त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या निर्णयाची माहिती द्यावी तसेच आभा कार्ड काढण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करावे असे आदेश देण्यात आले आहेत। कार्यपद्धती आणि व्हिडिओ पुन्हा जोडली। शिक्षण संचालनाने आभा कार्ड काढण्याची संपूर्ण कार्यपद्धती तसेच मार्गदर्शनासाठी व्हिडिओ लिंक पुन्हा एकदा पत्रासोबत जोडले आहे। त्यामुळे कार्ड नोंदणी प्रक्रियेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे। शिक्षक संघटनाकडून स्वागत। शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर झाल्याने या शुद्धीपत्रकाचे शिक्षक संघटनाकडून स्वागत करण्यात येत आहे। शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ अधिकाधिक कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचावा आणि गरजेच्या वेळी कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळावे या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे। शिक्षण संचालनाचे उपसंचालक अंदाज व नियोजन डॉक्टर एकनाथ आंबोकर यांच्या स्वाक्षरीने हे शुद्धीपत्रक जारी करण्यात आले असून राज्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका। असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। पत्र पाहूया। शिक्षण संचालनालयाचे 10 जून 2026 महत्त्वपूर्ण परिपत्रक। या परिपत्रकाचे आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेलं आहे। हा पूर्ण परिपत्रक अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करा।